धन्यवाद। यानंतर आमच्या कल्याण पूर्व युवा सेनेचे शहर अधिकारी आणि आमचे प्रभाग क्रमांक 14 चे उमेदवार नीरज कुमार यांना विनंती करतो की आपण संबोधित करावे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होतो। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मानाचा मुजरा, शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे, युवा सेनेचे प्रमुख सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी, नेतेगण व या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे सर्व उमेदवार आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व ठाकरे बंधूंवरती प्रेम करणारे, या शिवसेनेवरती प्रेम करणारे सर्व शिवसेना प्रेमी जनता, जय महाराष्ट्र। मी ॲडव्होकेट नीरज कुमार, युवा सेना शहर अधिकारी तथा प्रभाग क्रमांक 14 क चा उमेदवार। ही निवडणूक आपण बघत असाल, या निवडणुका जाहीर होताच या सत्ताधारी पक्षाचे 21 उमेदवार या ठिकाणी बिनविरोध निवडून आले। आज या ठिकाणी आपले प्रभाग क्रमांक 12 चे उमेदवार ॲडव्होकेट उदय रसाळ सर यांचा देखील आगमन झालेला आहे। ही निवडणूक जाहीर झाल्या आपण बघू शकता, प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपण बघितलं असाल, या सत्ताधारी पक्षाचे 21 नगर बिनविरोध निवडून आले। हे जे बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक आहेत यांची पार्श्वभूमी काय? हे काय फार मोठे लोकनेते नव्हते, हे फार मोठे समाजसेवक नव्हते, यांनी समाजासाठी फार मोठा कुठला तरी बलिदान केलेला आहे असंही नाहीये। हे सर्व भ्रष्टाचारी आणि गुंड प्रवृत्तीची लोक आहेत, ज्या लोकांनी गुंडगिरीच्या जीवावरती, दडपशाहीच्या जीवावरती आणि भ्रष्टाचारीच्या माध्यमातून जो कमवलेला पैसा आहे त्या पैशाच्या जीवावरती यांनी विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना आमिष दाखवून त्यांच्यावरती दडपशाही आणून त्यांचा उमेदवारी अर्ज माघार घ्यायला लावलं आणि या ठिकाणी बिनविरोध निवडणुका करायला लावलं। खरं तर ही लोकशाहीची हत्या आहे आणि या लोकशाहीमध्ये लोकशाहीची हत्या होत असताना आपण जर उघड्या डोळ्यांनी पाहत असाल आणि त्याचा विरोध करणार नसाल तर या लोकशाहीच्या हत्येमध्ये तुम्ही देखील सहभागी आहात। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानामध्ये मतदानाचा अधिकार नागरिकांना दिलेला आहे, त्या मतदानाचा अधिकार हिसकावून घेण्याचा काम ही सत्ताधारी पक्ष करत आहे। हे जे सत्ताधारी नेते किंवा हे सत्ताधारी जे पक्ष आहेत ते वारंवार बाबासाहेबांच्या या संविधानाची पायमल्ली किंवा अपमान करतायत आणि डॉक्टर बाबासाहेबांना वेळोवेळी अपमानित करतायत। आम्ही सर्व नागरिक, आम्ही या कल्याण पूर्वेचे सर्व नागरिक या गोष्टीला जर विरोध करायचा असेल तर आता लोकशाहीने आपल्याला संधी दिलेली आहे। आपली जी प्रतिक्रिया असेल आपण या ईव्हीएमच्या माध्यमातून, मतपत्रिकेच्या माध्यमातून आपल्याला व्यक्त करायचं आहे। आज सिंध प्रांतातून आलेले सिंधी उल्हासनगर मधून अधिकृत झाले, परंतु मुंबई मधून
विस्थापित झालेलं 1985 पासून तर 2008 पर्यंत मुंबईपासून विस्थापित होऊन या कल्याण उपनगरामध्ये बसलेला मराठी माणूस अजूनही त्याच्या घरावरती, त्याच्या करपावतीवरती अनधिकृत बांधकामाचा शेरा आहे. ही करपावती जेव्हा आपण कुठल्या एखाद्या शासकीय कामाकरिता किंवा बँकेत लोन काढण्याकरिता किंवा आपला एखादा व्यक्ती खोट्या गुन्ह्यामध्ये अडकला असेल आणि आपण त्याला जामीन देण्याकरिता जेव्हा आपण कोर्टात घेऊन जातो त्यावेळेस आपलं हे करपावती मान्य केली जात नाही. गेले अनेक वर्ष आपण ज्या घरामध्ये राहतोय, चाळींमध्ये राहतोय, तिथल्या करपावतीवरती या महापालिकेने अनधिकृत बांधकामाचा शेरा दिलेला आहे. त्याचा किती मोठा त्रास आहे इथल्या नागरिकांना माहिती आहे. परंतु इथल्या सत्ताधाऱ्यांनी, इथल्या नगरसेवकांनी, इथल्या जनप्रतिनिधींनी या सगळ्या गोष्टींवरती कधी विचारच केला नाही. मला वाटतं आता वेळ आलेली आहे. आता आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न विचारायचा ही वेळ आलेली आहे. आज आपल्या कल्याण पूर्वेत समस्या प्रचंड आहे. परंतु आपले हे जे नगरसेवक आहेत, या नगरसेवकांनी आतापर्यंत आपल्याला वॉटर गटर मीटर इथपर्यंतच मर्यादित ठेवलेलं आहे. आपल्या नगरसेवकांचा अधिकार काय असतो, या महापालिकेतून आपल्याला काय काय मिळायला हवं होतं, या सगळ्या गोष्टी आपल्या नगरसेवकांनी आपल्याला कधी कळूच दिला नाही. त्याला कारण असं आहे की आतापर्यंत आपण हे अशिक्षित, अनपढ, अनाडी लोक आता या महापालिकेत पाठवत होतो. ज्या लोकांना कायद्याचा किंवा या प्रक्रियेचा, महापालिकेच्या प्रक्रियाचा अजिबात ज्ञान नाही, त्यांना प्रभागाबद्दल किंवा आपल्या या शहराबद्दल आपुलकी नाही, प्रेम नाही, आपल्या लोकांबद्दल काळजी नाही, फक्त नगरसेवक पद मिळवायचा म्हणून 1.5-2 कोटी रुपये या निवडणुकीत खर्च करायचा आणि सत्ता मिळवण्याकरिता या निवडणुकीत सहभागी व्हायचा आणि एकदा निवडणुका जिंकल्या की आपल्या प्रभागातून ते 5 वर्षासाठी गायब होतात. आज आपण आपल्या नगरसेवकांकडे समस्या घेऊन जातो त्यावेळेस दादा नाही आहेत, शेठ बाहेर गेलेले आहेत, साहेब बिझी आहेत, आणि आपली जी मूलभूत समस्या असेल ती समस्या दादा शेठ साहेबांच्या दारात जाऊन थांबते. कारण हे जे 1.5-2-3 कोटी रुपये खर्च करून हे सत्ताधारी पक्षाचे जे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, हे तुमची सेवा करण्याकरिता उतरलेले नाही आहेत. जरा प्रॅक्टिकली विचार करा, 2 कोटी रुपये खर्च करून कोणी तुमची सेवा करेल का? हे 2 कोटी 3 कोटी रुपये खर्च करणारे फक्त व्यापार करू शकतात आणि हे व्यापारी मंडळी आहेत. हे 2 कोटी 3 कोटी खर्च करणारे हे श्रीमंत लोक आहेत. तुमचा तुंबलेला गटार पाहायला येणार नाही. हे बंगल्यात राहणारी लोक आहेत. ज्या लोकांनी आयुष्यभर बंगल्यात राहून, एसीत राहून, भ्रष्टाचारीच्या माध्यमातून प्रचंड पैसा कमवलेला आहे, ते लोक आज या ठिकाणी नगराची सेवा करण्याची भाषा करतायत आणि आम्हाला नगरसेवक म्हणून निवडून द्या, आम्ही या प्रकारे सेवा करू, तमुक करू, अमुक करू. परंतु या संकटच्या काळामध्ये, या कोविडच्या काळामध्ये हे सगळे शेठ लोक कुठे होते? स्थानिक नगरसेवक कुठे होते? जेव्हा आम्ही सर्व शिवसैनिक या कोरोना काळामध्ये PPE किट घालून लोकांच्या समस्येसाठी, लोकांना हॉस्पिटलमध्ये नेण्याकरिता किंवा त्यांच्या ज्या मूलभूत गरजा होत्या त्या पुरवण्याकरिता आम्ही 24 तास जेव्हा रस्त्यावरती असायचो, त्यावेळेस हे आता नगरसेवक पदासाठी भुकेले असलेले लोक त्यावेळेस कुठे होते? आज या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड पैशाचा पाऊस आहे. सामान्य लोकांचं काम नाही. परंतु असं असताना देखील माझ्यासारख्या एका रिक्षा चालकाच्या मुलाला माझ्या पक्षाने वयाच्या 30व्या वर्षी उमेदवारी दिली, म्हणून मला माझ्या पक्षाचा अभिमान आहे. माझ्या बापासारख्या जिल्हा प्रमुख शरद पाटील साहेबांचा मला अभिमान आहे. पैशाचा पाऊस पडणार आहे.
पाऊस सुरू झालेला आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरी पॅकेट येणार आहे. घ्यायचं आहे ते, सोडायचा नाही आहे, कारण की तो आपलाच पैसा आहे. या भ्रष्टाचारीच्या माध्यमातून आपण जो महापालिकेला या शासनाला कर भरतो, त्या कराच्या माध्यमातून जो शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झालेला पैसा आहे, त्याच पैशाची भ्रष्टाचारी करून लूटमारी करून कोविडच्या काळामध्ये 5-5, 10-10 हजार रुपयाचा जो इंजेक्शन मिळायला हवा होता ते 1.5-1.5, 2-2 लाख रुपयामध्ये विकून कमवलेला भ्रष्टाचारीच्या माध्यमातून जो कमवलेला पैसा आहे तो या ठिकाणी निवडणुकीमध्ये वापरला जातोय. त्यामुळे तो आपला हक्काचा पैसा आहे, तो पैसा घ्यायचा आहे, सोडायचा नाही आहे. परंतु आपल्या ज्या मूलभूत समस्या आहे, ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्या महापालिकेकडून पूर्ण व्हायला अपेक्षित आहे आणि महापालिकेकडून आपल्याला कोण मिळवून देईल किंवा आपल्या समस्येचा निराकरण कोण करून देईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला 15 तारखेला मतदानासाठी उतरायचं आहे. आज आपल्याला अनेक महापालिकांमध्ये आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस मुलांसाठी अभ्यास करण्याकरिता एखादी अभ्यासिका, रीडिंग रूम, लायब्ररीची व्यवस्था असते. मुलांना खेळण्याकरिता चांगला सुसज्ज त्या ठिकाणी मैदान उपलब्ध असतं, चांगलं उद्यान, चांगलं पार्क, या सगळ्याची व्यवस्था असते. परंतु या कल्याण डोंबिवली शहरामध्ये सगळ्यात मागासलेला जर कुठला प्रभाग असेल तो आपला कल्याण पूर्वेचा प्रभाग आहे. त्याला कारण असं आहे की आपण जे जनप्रतिनिधी या ठिकाणी निवडून दिलेले सगळे विचारशून्य आहेत, नियोजन शून्य आहेत, कुठलाही विजन नाही. फक्त सत्ता मिळवण्याकरिता या निवडणुकीमध्ये आपला वर्चस्वाच्या आधारावरती आणि प्रचंड संपत्ती, प्रचंड पैसा गोळा करून किंवा खर्च करून या ठिकाणी हे सत्ता मिळवत आहेत. आपल्याकडे गेले अनेक वर्ष झाले महिलांसाठी एखादी चांगली प्रसूतिगृहाची व्यवस्था या महापालिकेने करू शकलेले नाही आहेत. आज डोंबिवली सारख्या शहरामध्ये MRI असेल, CT स्कॅन असेल, त्याची व्यवस्था मोफत आहे. मग आपल्या कल्याण पूर्वेने असा कुठला पाप केलेला आहे, आपल्याला या महापालिकेने या सगळ्या गोष्टींसाठी वंचित ठेवलेला आहे. आज आपण खाजगीमध्ये ज्यावेळेस MRI CT स्कॅन करायला जातो त्यावेळेस 2-2, 3-3 हजार किंवा 10-10 हजार रुपये आपल्याला मोजावा लागतो. म्हणजे आपल्या हक्काचा असून देखील आपण या शहरासाठी टॅक्स भरतो. आपला 100 फुटाचा जरी घर असेल तरी आपल्याला घरपट्टी भरावं लागते, पाणीचं बिल भरावं लागतं. हे सगळं कर भरल्यानंतर देखील आपल्याला महापालिकेतून जे सोयी सुविधा मिळायला हवं असतं ते मिळालेलं नाही आहेत. आपण जे अभ्यासू नगरसेवक असतात किंवा अभ्यासू जी लोक असतात ज्यांना या शहराबद्दल प्रेम आहे, अशा लोकांना आपण संधी देत नाही. म्हणून या शहराची दुर्दशा झालेली आहे. आणि यापुढे देखील जर तुम्ही पुंजीपतींना, या धनाढ्य लोकांना, या श्रीमंत शेठ दादासाहेब लोकांना जर तुम्ही सत्ता दिलात तर आत्ता जी दुर्दशा झालेली आहे ती कमी आहे. यापेक्षा कितीतरी पटीने या कल्याण पूर्व शहराची दुर्दशा होणार आहे. लोकांना वाटतंय की आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी नगरसेवक होण्याकरिता लढतोय. नगरसेवक होणं हे छोटं स्वप्न आहे. नगरसेवक होणं इतकं छोटा स्वप्न आमचा नाही, शिवसैनिकांचा. ज्या मातीने जन्म दिलं, ज्या मातीने आम्हाला घडवलेलं आहे, त्या मातीचं कर फेडण्याची वेळ आलेली आहे. आणि आम्ही एकटे नाही आहोत, आमच्या सोबत तुम्ही सर्व लोक आहोत. आपण सर्वजण मिळून या कल्याण शहराला एका नव्या उंचीवरती न्यायचं आहे. आज शिवसैनिक लढतायत, ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत या महाराष्ट्राच्या रक्षणाकरिता, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाकरिता या ठाकरे बंधू दोन्ही एकत्र आलेले आहेत 20 वर्षानंतर. आणि हे सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर सत्ताधारी पक्ष प्रचंड घाबरलेला आहे. आज माझ्या प्रभागात प्रभाग क्रमांक 14 मध्ये आज आमचे जे शाखा प्रमुख होते सन्माननीय बबनदादा परब, ज्यांनी त्या प्रभागामध्ये शिवसेनेचा गड राखलं, तिथल्या ज्या माजी नगरसेवक होते त्या माजी नगरसेवकांना त्या ठिकाणी 25 वर्ष नगरसेवक होण्याकरिता ज्या व्यक्तींनी मदत केली
आज त्या मेलेल्या माणसाच्या नावावरती आज या सत्ताधारी पक्षाचे लोक वॉरंट काढतायत. आणि ज्या शाखेसाठी, ज्या शिवसेना शाखा बांधण्यासाठी बबनदादा भांडले होते, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर तिथले जे उपशाखा प्रमुख किशोर सावंत, जे आता आपल्या सोबत आहेत, गद्दारी करून गद्दारांसोबत गेले नाही, अशा शिवसैनिकांचा आवाज दाबण्याकरिता त्या ठिकाणी पोलिसांनी, कोर्टाने या ठिकाणी नोटीस पाठवलेल्या आहे. बबनदादांना आपल्यातून जाऊन 12 वर्ष उलटून गेलेत. आतापर्यंत नोटिसा आला नव्हता, परंतु या निवडणुकीच्या काळामध्ये 3 दिवसांनी या ठिकाणी मतदान होणार आहे. तर आमच्या शिवसैनिकांचा आवाज दाबण्याकरिता या प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी हे सत्ताधारी पक्षाचे जे उमेदवार आहेत, त्यांनी पोलिसांवरती दबाव आणून या ठिकाणी नोटीस पाठवायला लावलाय. आणि नोटीस पण एवढा तात्काळ की आज नोटीस आली आणि उद्यापर्यंत तुम्ही कोर्टात हजर राहा, नाही तर तुम्हाला अटक करून घेतला जाईल. सत्ताधाऱ्यांचा हे प्रचंड दबाव शिवसैनिकांवरती सुरू आहे. तरी देखील आम्ही सर्व शिवसैनिक हे लढतोय, हे फक्त नगरसेवक पद मिळवण्याकरिता नाही आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलंय, देहाकडून देवाकडे जात असताना मधी लागतो तो देश, आणि त्या देशाचा आपण काहीतरी देणं लागतो. या विचारधारेतून, या भावनेतून आम्ही सर्वजण लढतोय. या शहराचा ऋण आहे. या शहराने आम्हाला जन्म दिलेला आहे, शिक्षण दिलेलं आहे, शिक्षा दिलेली आहे, आम्हाला नोकरी, रोजगार, व्यवसाय, मित्रमंडळी, नातेवाईक सगळं या शहराने दिलेलं आहे. आणि या शहराची सेवा करण्याकरिता, या शहराचा कर्ज फेडण्याकरिता जे येतील ते सोबत, आणि जे आडवे येतील त्यांच्या छतड्यावरती पाय देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाळासाहेबांचा, शिवसेनेचा परमपवित्र भगवा ध्वज या 16 जानेवारीला महापालिकेवरती फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही, गप्प बसणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय, जय संविधान.